नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील खूप स्पेशल आहे. खूप ट्विस्ट दाखवले आहेत आजच्या भागामध्ये. आता सायली अर्जुनला प्रिया विरोधामध्ये भरपूर पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे आजचा एपिसोड थोडाही मिस करू नका. तर आता सचिन घरामध्ये जात असताना सायली त्याला अडवते. तर आता सचिन विचारतो, "सायली वहिनी, एनी प्रॉब्लेम?" त्यावर सायली बोलते, "सचिन भाऊजी, एक प्रॉब्लेम असेल तर सांगेल ना. तुम्ही तर सगळी प्रॉब्लेम्सची रासच रचून ठेवली आहे." त्यावर आता सचिन बोलतो की नाही 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 म्हणजे आधी आधी होती, पण आता मात्र सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत." त्यावर आता सायली त्याला विचारते, "कुठे भेटलात तुम्ही साक्षीला?" आता हे ऐकल्यावर सचिन मात्र आता उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात करतो आणि बोलतो की सायली वहिनी, मी आता ते सगळं काही बंद केलंय आणि मला खरं तर आता त्या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. त्यावर आता सायली बोलते, "तुम्हाला बोलायचं नसलं तरी मला जाणून घ्यायचंय ना. कुठे भेटला होतात बरं तुम्ही साक्षीला?" त्यावर आता हा सचिन आता स्टोरी रचायला सुरुवात करतो आणि सायलीला सांगतो की मी कॅनडामधनं जॉब सोडून खरं तर इथे आलो. तेव्हा सुरुवातीला मी अस्मीला सांगितलं नव्हतं की मी जॉब सोडलाय म्हणून आणि मला माझं स्वतःचं असं काहीतरी करायचं होतं. स्वतःचा असा बिझनेस करायचा होता आणि त्याचसाठी मग मी एक फायनान्सर वगैरे शोधत होतो, जो की मला पैशांची मदत करेल आणि त्यासाठी मी एक जाहिरात देखील दिली होती आणि ती जाहिरात पाहूनच मग साक्षीने मला कॉन्टॅक्ट केला आणि मग तिथून पुढे आम्ही भेटलो, बोललो वगैरे. त्यावर आता सायली बोलते की कुठे भेटला होतात पण तुम्ही? त्यावर आता सचिन सांगतो की आम्ही एका कॅफेमध्ये भेटलो होतो. पण तेव्हा मला माहीत नव्हतं ना की ही साक्षी शिखरे आहे म्हणून. तेव्हा तर ती मला समीरा शेखर म्हणूनच भेटली होती आणि मी तर तिला समीरा शेखर म्हणूनच ओळखत होतो. त्यावर आता सायलीचे प्रश्न काही थांबत नाही. सायली आता चांगलीच सचिनची उलट तपासणी घेत असते. आता सायली पुढे विचारते की कसला बिझनेस करणार होतात तुम्ही? म्हणजे तुम्ही व्यवसाय करणार होतात काहीतरी आणि तुम्हाला लगेच पैसे देणारा गुंतवणूकदार देखील भेटला. कसला बिझनेस करणार होतात? आता मात्र हा सांगतो की मी कसला इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करणार होतो. त्यावर सायली बोलते की इम्पोर्ट एक्सपोर्टचा म्हणजे तेच ना, एका देशातून वस्तू दुसऱ्या देशामध्ये पाठवायच्या वगैरे. त्यावर हा सचिन बोलतो की हो. आता सायली पुढे विचारते, नक्की कसल्या वस्तू तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करणार होतात बरं? आता मात्र हा सचिनची बोलती बंद होते. आता हा पुढे काही बोलतही नाही. आता सायलीच्या खरं तर लक्षात आलेलं आहे की हा पहिल्यापासून सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही चुकीचीच देतोय म्हणून. आणि तुम्ही ती जाहिरात दिली होतीत ना, कुठे दिली होतीत बरं ती जाहिरात? त्यावर आता सचिन बोलतो की ती मी सोशल मीडियावर दिली होती. आता मात्र सायली लगेच तिचा फोन काढते आणि सोशल मीडिया चेक करायला लागते. तर आता पुढचा सीन इकडे अस्मिताचा दाखवलाय. तर अस्मिता आता तिच्या खोलीमध्ये बसून दूध पितीये. तर तन्वी देखील तिथेच आहे आणि तन्वी आता अस्मिताला बोलते की अस्मिता, मला तुझं अगदी कौतुक वाटतंय हं. त्यावर आता अस्मिता विचारते की कशासाठी? त्यावर आता तन्वी तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवून द्यायचं काम करते इथे आणि तन्वी बोलते की अगं म्हणजे तू सचिनच्या पाठीशी किती खंबीरपणे उभी राहिली आहेस. आता तिचं हे बोलणं ऐकून अस्मिता मात्र विचार करत असते की पूर्ण घरामध्ये फक्त हीच आहे जी माझ्या बाजूने बोलतीये. पण मग ही खरं बोलतीये की नाटक करतीये? हिच्यावर विश्वास ठेवू की नको ठेवू? नाही, त्यापेक्षा हिच्यावर विश्वास नकोच ठेवायला. आता तन्वी तिला पुढे बोलते की नाही म्हणजे तुम्हा भावा बहिणींमध्ये हा गुण मात्र कॉमन आहे हं. म्हणजे बघ ना, अश्विन देखील माझ्या सगळ्या चुका पोटात घालतो आणि मी देखील अशी चूक परत करणार नाहीये. आता अश्विनप्रमाणे तू देखील सचिनच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस, त्याच्या चुका पोटात घालतीयेस आणि मला खात्री आहे सचिन देखील परत असं काहीही करणार नाही. आता अस्मिता तिला सांगते की ठीक आहे, तू जा इथून. आता ती जायला निघते तन्वी, पण अस्मिता तिला परत एकदा थांबवते आणि बोलते की माझं एक काम करशील का?
सचिन जर बाहेर असेल तर त्याला खोलीमध्ये पाठव. नाही, दुसरं कोणाकडे हा निरोप दिला तर ते सचिनला देणारही नाहीत, म्हणून तुला सांगतीये. आणि आता जाता जाता मात्र तर मी विचार करतेय की अरे वा, मला तर वाटलं या अस्मिताला, या दगडाला काही पाझर फुटणार नाही, पण आता मात्र हिला माझ्या जाळ्यात ओढण्याचे अजूनही चान्सेस आहेत तर माझ्याकडे. तर इकडे सायली अजूनही सचिनची उलट तपासणी घेताना दिसून येतेय. आता ती त्या जाहिरातीबद्दल विचारत असते सचिनला, आणि सचिन सांगतो की कुठल्या अशा सोशल मीडियावर त्यांनी ती जाहिरात दिली आहे. आता सायली लगेच तिचा फोन चेक करायला लागते. त्यावर आता सचिन बोलतो की नाही, ती जाहिरात नाही सापडणार, कारण ती डिलीट झाली आहे. आता सायली बोलते की नाही, म्हणजे मी फारसं असं सोशल मीडिया वगैरे वापरत नाही, पण मग तरीही मला एक गोष्ट मात्र माहीत आहे की जाहिराती वगैरे असं केलेल्या पोस्ट असं आपोआप डिलीट नाही होत ना, त्या आपण डिलीट केल्याशिवाय. नाही, काही हरकत नाही, मी यांना सांगते, ते पाहतील की तुम्ही कुठली पोस्ट डिलीट केली आहे वगैरे. आता मात्र सचिन बोलतो की हां, आठवलं. त्याचं काय झालं ना, म्हणजे त्या जाहिरातीचा मला फारसा असा फायदा नाही झाला, म्हणून मग मी स्वतःच ती जाहिरात डिलीट केली. त्यावर आता सायली बोलते की असं काय करताय सचिन भाऊजी? नाही, म्हणजे तुम्हीच तर बोललात की ती जाहिरात पाहूनच आता साक्षी तुम्हाला मदत करायला आली, साक्षीची आणि तुमची ओळख झाली, आणि तरी तुम्ही बोलताय की तुम्हाला त्या जाहिरातीचा काही फायदा नाही झाला म्हणून. त्यावर आता हा सचिन परत थापा मारतो आणि बोलतो की नाही नाही, साक्षीने नाही पाहिली ती जाहिरात, आमचा एक कॉमन फ्रेंड आहे ना, त्याने पाहिली आणि त्याने माझी साक्षीची ओळख करून दिली होती. त्यावर आता सायली बोलते की कोण आहे हा कॉमन फ्रेंड, काय नाव आहे बरं त्याचं? तर आता पुढचा सीन यांनी आता अर्जुनचा दाखवलाय. अर्जुन आता कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की त्याच्या गाडीसमोर एकाने बाईक पार्क केली म्हणून आता खूप चिडला होता आणि त्याच्याशी भांडत होता. तर आजही तेच भांडण आता कंटिन्यू पुढे दाखवलंय. आता चैतन्य मात्र त्या बाईकवाल्याला सॉरी बोलतो आणि त्याला तिथून जायला सांगतो, आणि त्यानंतर तो आता एक बर्फाची लादी घेऊन येतो. तिथे समोरच एक गोळ्यावाला असतो, तर त्याच्याकडनं तो ते बर्फाची लादी आणतो आणि अर्जुनच्या डोक्यावर ठेवतो. आता अर्जुन त्याला बोलतो की हे काय चाललंय तुझं नॉनसेन्सपणा? त्यावर आता चैतन्य बोलतो की हे बघ, सकाळपासून तुझं डोकं जे इतकं पेटलंय ना, त्याला शांत करण्याचा, थंड करण्याचा ना, एवढा एकच उपाय दिसतोय मला समोर, म्हणूनच मी हे करतोय. मला नीट सांग की नक्की काय झालंय, सकाळपासून तू इतका का रागावलायस आणि समोर येईल त्याच्यावर इतका का चिडतोयस? आता खरं तर अर्जुनचा चेहरा पडलाय इथे. तर आता पुढे परत दाखवलंय की आता सायलीची ती उलट तपासणी सुरू आहे अजून, आणि आता सायली सचिनला त्या कॉमन फ्रेंडचं नाव विचारते. आता खरं तर सचिनला काय नाव सांगावं तो गोंधळून जातोय, आणि तो बोलतो की नाही नाही, तो काही माझा फ्रेंड वगैरे नव्हता, तो माझा सोशल मीडिया मॅनेजर होता. त्यावर आता सायली बोलते की हो का, म्हणजे तुमचा मित्र तुमचे सोशल मीडिया पण मॅनेज करत होता, पण काहीतरी तर नाव असेलच ना त्याला. आता हा सचिन बोलतो की जाऊ दे ना सायली वहिनी, कशाला ना त्याच गोष्टी परत उकरून काढायच्या आहेत. त्याच्या थ्रूच मी भेटलो होतो साक्षीला, आणि काय ना की अस्मिताशी मी बोलायचा प्रयत्न केला, पण ती प्रेग्नेंट असल्यामुळे जास्त चिडचिड वगैरे करायची, आणि म्हणूनच माझ्या साक्षीशी गाठीभेटी वाढल्या आणि तिने मला तिच्या जाळ्यात ओढलं वगैरे. त्यावर सायली बोलते की तिने तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात नाही ओढलंय सचिन भाऊजी, तुम्ही हे सगळं काही जाणून बुजून मुद्दाम केलंय, आणि तुम्ही सगळे काही चुकीची उत्तरं देताय, खोटं बोलताय तुम्ही. पण लक्षात ठेवा, अस्मिताताईंनी जरी तुम्हाला माफ केलेलं असलं ना, तरीही तुमचा हा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार आहे, मी तुमचं पितळ उघडं करणार आहे. आता मात्र सचिनचा चेहरा चांगलाच पडलाय इथे. तर परत आता इथे अर्जुन आणि चैतन्याचा सीन दाखवलाय. तर आता अर्जुन बोलतो की काय उपयोग आहे तुझ्याशी शेअर करून बरं, तू देखील सगळ्यांसारखा मलाच ब्लेम करणार आहेस ना. आणि आता चैतन्य बोलतो की अरे काय प्रॉब्लेम आहे ते कळालं तर मी सोल्युशन देईल ना तुला, काय झालंय ते तरी सांग. आता अर्जुन सांगतो की अस्मिताईला सायली असं बोलली की मी नातं तोडेल माझ्यापासून जर कोणी काही लपवलं असेल तर. त्यावर आता चैतन्य बोलतो काय, असं बोलली सायली वहिनी की नातं तोडेल?
आता तू एक काम कर, मी जे सांगतोय ना तेच कर. त्यावर आता अर्जुन बोलतो की आता यावर काय सोल्युशन देणार आहेस तू? आता चैतन्य बोलतो की सोल्युशन? अरे हा प्रॉब्लेम क्रिएटच होऊ नये म्हणून मी तुला आधीच सोल्युशन दिलं होतं, जे की तू ऐकलं नाहीयेस. बरं जाऊ दे, ठीक आहे. आत्ता मी जे काही सांगतो ना ते तुला ऐकावं लागेल. त्यावर अर्जुन बोलतो की हो हो ठीक आहे, ऐकेल मी. काय करायचंय? त्यावर चैतन्य सांगतो की तू आत्ताच्या आत्ता सायली वहिनीकडे जा आणि तिला सांग की साक्षी जिवंत आहे हे तुला कसं समजलं, त्यानंतर तू महिपाशी डील कसं केलं आणि त्यानंतर त्याने नागराज विरोधामध्ये कशी साक्ष दिली ते सगळं. त्यावर अर्जुन बोलतो वा, म्हणजे मी हे सगळं घरी जाऊन बायकोला सांगेल आणि ती म्हणेल की असं झालं का सगळं? नाही बरोबर आहे, तुमचा पण नाईलाज होता आणि ती सगळं काही समजून घेईल असं वाटतंय का तुला? अरे ती तिच्या नजरेनेच नुसते माझे तुकडे तुकडे करेल, कळतंय का तुला? मी असं काहीही करू शकत नाहीये. त्यावर आता चैतन्य त्याला बोलतो की ठीक आहे, मग आता तुझं सोल्युशन तूच शोध यावर. आता खरं तर अर्जुन खूप अपसेट झालाय आणि तो आता कालपासून याच गोष्टीचा विचार करतोय की आता सायलीला हे सगळं काही कसं सांगावं आणि सायलीला सांगितल्यानंतर सायली कसं रिॲक्ट करेल. आता अर्जुन खरं तर खूप जास्त घाबरतोय सायलीला, यावरून तर हे स्पष्ट दिसतंय. तर इकडे सायलीने आता त्या म्हणजे HS कॉलेज असतं ते तन्वीच्या आयडेंटिटी कार्डवर, त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना आता ती कॉल करते आणि त्यांना विचारते की तन्वी किल्लेदार नावाची अशी कोणी विद्यार्थिनी होती का शेवटच्या वर्षापर्यंत तुमच्या कॉलेजमध्ये? मला तिची माहिती हवी आहे. आता ते प्रिन्सिपल सांगतात की नाही, आम्ही असं आमच्या स्टुडंटची माहिती असं कोणालाही नाही देऊ शकत आहे. त्यावर आता सायली बोलते की हो, पण मी तुमच्या वेबसाईटवर पण ऑनलाईन चेक केलं, त्यामध्ये तर मला कुठेच तन्वी किल्लेदारचं नाव वगैरे काही सापडलं नाहीये. पण ती तर सांगते की ती तुमच्याच कॉलेजला होती, ती तुमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे म्हणून. नाही, मला असं वाटतंय की ती तुमच्या कॉलेजच्या नावाचा गैरवापर करतीये, म्हणून मी तुमच्याकडे चौकशी करतीये. आता हे ऐकल्यावर ते प्रिन्सिपल सर पण आता सायलीला मदत करतात. तर आता सायली त्यांना विचारते की ती मागच्या वर्षी तिचं शेवटचं वर्ष होतं वगैरे, अशी कोणी आहे का तुमची स्टुडंट? त्यावर आता ते बोलतात की थांबा, मी आमच्या डेटाबेसमध्ये वगैरे चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. आता हे प्रिन्सिपल सर चेक करतात, पण खरं तर अशी कुठलीच विद्यार्थिनी त्यांच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलंच नसतं. त्यावर ते सायलीला सांगतात की नाही, अशी कुठलीच मुलगी नव्हती आमच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं. त्यावर सायली बोलते की पण मग तिच्याकडे तुमच्या कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड कसं काय आलं? नाही, तिच्याकडे तर तुमच्या कॉलेजचं ओळखपत्र देखील आहे, त्यावर तुमच्याच कॉलेजचं नाव लिहिलंय आणि ते पाहूनच तर मी तुम्हाला फोन केला. तर आता खाली इकडे तन्वी आणि कल्पना आता जेवणाची तयारी करत असतात. तर कल्पना बोलते की तन्वी जा सायलीला बोलावून आण. त्यावर तन्वी बोलते मी? त्यावर कल्पना थोडं रागानेच तिला बोलते मग काय मी जाऊ का? त्यावर तन्वी बोलते की नाही नाही, जाते मी. तर सायली इकडे प्रिन्सिपल सरांना सांगत असते की तिच्याकडे ओळखपत्र पण आहे वगैरे. तर आता आणि त्या ओळखपत्रावरचा रोल नंबर ती सांगते प्रिन्सिपल सरांना, ते तो रोल नंबरही चेक करतात. तर तोपर्यंत आता तन्वी इकडे आता सायलीला बोलावून आणण्यासाठी निघालेली असते आणि हे सगळं ऐकून तर आता सायली खरं तर शॉक झाली आहे. आता सायली बोलते की थांबा 2 मिनिट, मी तुम्हाला लगेच ते ओळखपत्र तुमच्या फोनवर पाठवते आणि मला सांगा. तर आता ती ते ओळखपत्र त्या प्रिन्सिपल सरांना पाठवते. आता ते देखील ते ओळखपत्र पाहतात आणि सायलीला सांगतात की नाही, हे तर आमच्या कॉलेजचं ओळखपत्रच नाही आहे, हो हे फेक आहे. त्यावर आता सायली बोलते की तुम्हाला खात्री आहे का हे फेक आहे म्हणून? त्यावर ते प्रिन्सिपल सर सांगतात की हो, अहो यावर तर आमच्या कॉलेजचा शिक्का देखील नाहीये. आणि आता तेवढ्यातच सायलीला बोलावण्यासाठी तन्वी तिथे येते. आता तन्वीला पाहता सायली लगेच त्यांना बोलते की 1 मिनिट थांबा आणि फोन होल्डवर टाकते. आता तन्वी येते तिथे सायलीच्या रूममध्ये आणि तिला बोलते की सायली, आईने तुला जेवायला बोलवलंय, चल. आणि सायली बोलते ठीक आहे, येते मी, तू चल. त्यावर आता तन्वी बोलते की तू कोणाशी फोनवर महत्त्वाचं बोलत होतीस का? त्यावर सायली बोलते की हो, महत्त्वाचंच होतं. आता तन्वी खरं तर पुढे चौकशा करणार, तर तेवढ्यातच सायली आता तिला बोलते की तू चल, मी आलेच आहे, आई वाट पाहत असतील ना.
आता तन्वी तिथून गेल्यावर सायली मात्र लगेच दार लावून घेते आणि बोलते की बरं झालं हिने माझं काही बोलणं ऐकलं नाहीये. आणि ती परत आता त्या प्रिन्सिपल सरांशी बोलते, त्यांना विचारते की तुम्हाला खात्री आहे का? त्यावर आणि ती रोल नंबर देखील सांगते त्यांना. त्यावर ते सर सांगतात की हा रोल नंबर तर कुठल्या तरी गार्गी नावाच्या वेगळ्याच मुलीचा असतो. आणि ते सांगतात की हो, खात्री आहे. त्यावर सायली बोलते की तुम्ही हे सगळं काही मला लिहून देऊ शकता का? नाही म्हणजे ती तुमच्या कॉलेजचा गैरवापर करतीये. त्यावर ते सर देखील बोलतात की हो, नक्कीच. नाही म्हणजे एखादी मुलगी जर आमच्या कॉलेजचा असा नावाचा गैरवापर करून कॉलेजला बदनाम वगैरे करायचा प्रयत्न करत असेल, तर मी नक्कीच तुमची मदत करेल. ठीक आहे, मी तुम्हाला हे सगळं काही लिहून देतो. कुठल्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे तेवढं मला सांगा. त्यावर सायली बोलते की ठीक आहे, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते आणि त्याची एक प्रत मला फोनवर देखील पाठवा. तर ते सर देखील यासाठी ॲग्री होतात. आता सायली फोन ठेवते आणि स्वतःशीच बोलत असते की प्रिया, तुला काय वाटलं होतं? तू सगळ्यांना असं फसवत राहशील? तुझ्या पापाचा घडा आता भरलाय. तर इकडे आता सचिन आणि अस्मिताचा सीन दाखवलाय. सचिन आता त्याच्या बाळाला मांडीवर घेऊन आता त्याला खेळवत असतो आणि त्याला बोलतो की बाबा आता तुझ्याशी खूप गप्पा मारणार आहे, बाबा तुझ्यासाठी खेळणी पण आणणार आहे. आता अस्मिता पण तिथेच असते आणि खेळणी पण आणणार आहे असं बोलल्यानंतर मात्र तो एकदम असं लहान तोंड करतो. तर अस्मिताच्या ते लक्षात येतं आणि अस्मिता त्याला विचारते, सचिन, अरे असं अचानक काय झालं तुला? त्यावर आता सचिन बोलतो की अगं मी कसा बाप आहे ना, नाही म्हणजे मी हे सगळं काही फक्त बोलूच शकतो. माझ्या बाळासाठी मी साधं एक खेळणं देखील आणू शकत नाहीये ग. अगं माझे बँक अकाउंट सगळे फ्रीज झालेले आहेत आणि या कर्जाचा डोंगर मात्र एवढा चढत चाललाय ना माझ्या डोक्यावर, मला तर काय करावं ना तेच कळत नाहीये. त्यावर आता अस्मिता बोलते की अरे पण तुझे बँक अकाउंट तर आता थोड्याच दिवसामध्ये अनफ्रीजही होतील ना. त्यावर आता सचिन बोलतो की हो ना, मला देखील असंच वाटलं होतं, पण हे आता परत पोस्टपोन झाले. परत 2-3 महिने तरी अजून काही त्या बँक अकाउंटचं होईल असं मला वाटत नाही आणि मी माझ्या आईबाबांकडे पण जाऊ शकत नाहीये ग. त्यावर आता अस्मिता बोलते की अरे मी तुला म्हणणारच होते की तुझ्या आईबाबांना इथे बोलावून घे म्हणून, त्यांनी बाळाला पण पाहिलं नाहीये ना अजून. त्यावर आता सचिन बोलतो की अगं मी तिथे जाऊ शकत नाही आणि काय ना, मी ज्याच्याकडनं कर्ज घेतलंय ना त्याने घराच्या बाहेर माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी माणसं पाठवली आहेत. त्यामुळे मी आईबाबांना देखील सांगितलंय की तुम्ही कुठे बाहेर पडू नका म्हणून. आणि मला तुझं क्रेडिट कार्ड दिलं होतं ना, ते देखील त्या साक्षीने कापून टाकलं. तिला जेव्हा कळालं की माझ्याकडे अस्मिताचं क्रेडिट कार्ड आहे, ती खूप चिडली आणि तिने ते कापून टाकलं. आता हे सगळं ऐकून खरं तर अस्मिता पण खूप अशी उदास झाली आहे. तर इकडे परत आता सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. तर अर्जुन आता खूप विचार करत बसलेला असतो. तेवढ्या सायली येते त्याच्याकडे आणि बोलते की तुम्ही अस्मिताताईंचा विचार करताय ना? अहो किती विचार कराल त्यांचा, थांबा मी आलेच. आता सायली तेल घेऊन येते आणि आता अर्जुनच्या केसांची मालिश करून देत असते आणि ती बोलते की नाही म्हणजे एक भाऊ जो बहिणीची इतकी मस्करी करत असतो, इतकी थट्टा करत असतो, इतकं घालून पाडून बोलत असतो त्याच्या बहिणीला, तोच भाऊ आता बहिणीच्या काळजीने एवढा हळवा होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, मी नेहमीच मस्करीमध्ये अस्मिताईला बावळट बोलतो, पण पहा ना, ती आता खरोखरच असं बावळटसारखं वागतीये. सचिननी इतक्या चुका केल्या पण तिला मात्र त्याच्या चुका दिसतच नाहीये. ती त्याच्या सगळ्या चुका पोटात घालून त्याला माफ करतीये. त्यावर आता सायली देखील समजावते त्याला आणि बोलते की हे पहा, अस्मिताईंना एक ना एक दिवस सचिन भाऊजींचा खरा चेहरा त्यांच्यासमोर येणारच आहे. ते नाटक करताय हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण त्यांच्यासमोर देखील एक ना एक दिवस त्यांचा खरा चेहरा येईल आणि मग मात्र त्या स्वतःच निर्णय घेतील. आता सायली पुढे बोलते की पण तुम्ही मात्र एवढा कसला विचार करताय ना, हे मला कळालंय. आता हे ऐकल्यावर अर्जुनचा मात्र चेहरा पडतो की हिला नक्की काय कळालंय. त्यावर अर्जुन विचारतो की काय समजलंय तुला? त्यावर सायली पुढे बोलतो की अहो तुमचं झोपेचं चक्र बिघडलंय सगळं. रात्री उशिरा झोपलात, व्यवस्थित झोप नाही झाली तुमची, सकाळी उशिरा उठलात, दिवसभर परत तोच विचार करत होतात आणि म्हणून मग हे असं झालंय. तुम्ही आता पटकन झोपून घ्या बरं.
तर आता मध्येच त्यांचा कामाबद्दलचा विषय निघतो. तर अर्जुन सांगतो की तो त्या वंदनाच्या जुन्या ऑफिसमध्ये गेला होता, पण तिथे मात्र ती भरपूर वर्ष झाली काम सोडून जास्त काही हाती लागलं नाहीये. त्यावर आता सायली बोलते की पण माझ्या मात्र हाती भरपूर काही लागलंय. आता मात्र अर्जुन परत एकदा घाबरतो की हिच्या हाती नक्की काय लागलंय. त्याला वाटतं की साक्षीबद्दलच हिला काही कळालंय की काय. आता सायलीचा फोन आणून फोन दाखवते, तर ते आयडेंटिटी कार्ड दाखवते तिथे अर्जुनला. तर अर्जुन बोलतो की हे काय एच कॉलेज, फॅशन डिझायनिंगचं कॉलेज आहे हे. त्यावर सायली बोलते की हो, प्रिया इथे फॅशन डिझायनिंग करत होती. त्यावर अर्जुन बोलतो की हिचे सरच हिला शिकवता शिकवता फॅशन डिझायनिंग विसरून गेले असतील. त्यावर सायली बोलते की नाही नाही, ते मात्र लकी आहेत. त्यावर अर्जुन बोलतो म्हणजे? त्यावर सायली बोलते की आता प्रिया कधी कॉलेजला गेलीच नाही आहे, तिने ॲडमिशनच घेतलं नव्हतं, आणि आता तिचं प्रिन्सिपल सरांसोबत काय बोलणं झालं हे सगळं सायली आता अर्जुनला सांगते. त्यावर अर्जुनसुद्धा हे सगळं ऐकून हैराण होतो आणि बोलतो की काय, म्हणजे प्रियाने कधी कॉलेजला ॲडमिशनच घेतलं नव्हतं, तिने हा कोर्सच केलेला नाही आहे, पण फीच्या नावाखाली तर तिने रविराज काकाकडनं भरपूर हजारो पैसे उकळले असतील. त्यावर सायली बोलते की हो, आणि मी त्या प्रिन्सिपल सरांना रिक्वेस्ट देखील केली आहे, ते आपल्याला हे सगळं लिहून द्यायला देखील तयार आहेत. त्यावर अर्जुन बोलतो की त्यांनी पाठवलं आहे का तुला हे सगळं लिहून? त्यावर सायली बोलते की नाही ना, पण मला खात्री आहे 2-3 दिवसामध्ये मात्र ते हे सगळं काही पाठवतीलच आपल्याला. तर इकडे आता परत एकदा सचिन आणि अस्मिताचा सीन दाखवलाय. तर अस्मिताला आता वाईट वाटत असतं की सचिनकडे पैसे नाही आहेत, क्रेडिट कार्ड पण नाही आहे. ती आता तिचं डेबिट कार्ड घेऊन येते आणि त्याला देते आणि त्याला बोलते की हे घे, माझं डेबिट कार्ड ठेव तुझ्याकडे, ह्या सेव्हिंग अकाउंटमधनं पैसे काढत जा आणि तुला ATM मधनं कॅश पण काढता येईल याच्यावरून. त्यावर आता सचिन नाटक करत तिला बोलतो की अस्मी अगं नको, तुझं क्रेडिट कार्ड आधीच माझ्यामुळे वाया गेलं आणि आता परत तू डेबिट कार्ड देतेयस मलाच खरं तर खूप वाईट वाटतंय. असं बोलतो तो फक्त, पण मात्र तिने दिल्यावर ते कार्डही लगेच घेतो तिच्याकडनं. त्यावर आता त्याला समजावत मात्र अस्मिता बोलते की काही हरकत नाही, मी डॅडीला सांगते त्याच्यावर अजून पैसे ट्रान्सफर करायला म्हणून, आणि सचिनला मिठी मारते. तर सचिनही तिला आता आय लव्ह यू वगैरे बोलतो आणि मनातल्या मनात विचार करत असतो की किती मूर्ख आहे ना ही अस्मिता. नाहीतर ती साक्षी, तिच्याकडे 10 लाख काय मागितले, तिने फक्त 5 लाख दिले आणि 5 लाख मात्र अडकवून ठेवले. नाही, मला सध्या तरी साक्षीसारख्या हुशार मुलीपेक्षा अस्मितासारख्या बावळट बाईचीच जास्त गरज आहे. तर इकडे सायली अर्जुनचं बोलणं सुरू असतं, तेवढ्यातच आता अर्जुनचा फोन वाजतो. आता अर्जुन फोन उचलतो तर एक अननोन नंबरवरनं फोन असतो. खरं तर तो ज्या ऑफिसमध्ये वंदनाची चौकशी करायला गेलेला असतो त्या ऑफिसवाल्यांचा फोन असतो आणि त्यांना आता वंदनाचा आत्ताचा नंबर मिळालेला असतो. तर अर्जुन त्यांना सांगतो की तुमची खूप मदत झाली आहे मला या सगळ्यामध्ये, मला प्लीज तो नंबर शेअर करा, आणि फोन ठेवतो. आता फोन ठेवल्यावर लगेचच आता अर्जुनच्या फोनवर त्या वंदनाचा नंबर येतो. आता अर्जुन सायलीला सांगतो की वंदनाच्या जुन्या ऑफिसमधनं तिचा आत्ताचा चालू असलेला मोबाईल नंबर आपल्याला मिळाला आहे, मी लगेच कॉल करतो तिला. पण 1 मिनिट, जर असा कोणी अनोळखी पुरुष जर बोलला तर कदाचित ती सगळं काही सत्य वगैरे सांगणार नाही किंवा बोलणार नाही. एक काम करतो, मी फोन करतो, तूच बोल तिच्याशी. आता सायली देखील तयार होते आणि अर्जुन आता वंदनाला फोन करतो. तर सायली आता वंदनाशी बोलते की वंदना जाधव बोलताय ना तुम्ही? त्यावर आता ती बाई बोलते की हो, पण तुम्ही कोण बोलताय? त्यावर सायली सांगते की मी सायली सुभेदार बोलतीये, मला तुमच्याकडनं बबली लोखंडेविषयी काही माहिती हवी आहे. तुम्ही कसं ओळखता तिला? तुम्ही 20-22 वर्षांपासून ओळखता ना? त्यावर ती बाई बोलते की तुम्हाला कसं कळालं की माझा आणि बबलीचा काही संबंध आहे म्हणून? अहो, 1 नंबरची नाटकी बाई आहे ती. त्यावर आता सायली बोलते की हो, तिच्या खोटेपणाचा, या नाटकांचा आम्हाला देखील खूप त्रास झालाय आणि म्हणूनच आम्ही तिच्याबद्दल अजून माहिती गोळा करतोय. त्यावर ती बाई विचारते आम्हाला म्हणजे नक्की कोणाला? त्यावर सायली बोलते की म्हणजे मी आणि माझे मिस्टर.
नाही म्हणजे बबलीने तुमच्या मुलाला मारलं होतं आणि त्यानंतर त्याच्या पायाची हालचाल बंद झाली असं कळालं आम्हाला. त्यावर आता ही बाई सांगते की हो, त्या पोरीने माझ्या पोराला इतकं मारलं की त्याच्या पायाची हालचाल बंद झाली. तो आता त्याच्या पायावर उभं देखील राहू शकत नाहीये. खूप नुकसान केलंय तिने माझं आणि तिच्यासाठी तर मी तिला मला न्याय मिळावा आणि तिच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला देखील मी तयार आहे वगैरे. त्यावर आता सायली बोलते की तुम्ही भेटू शकाल का मला? आता ती बाई देखील भेटायला तयार होते. त्यावर आता ती बाई विचारते की तुम्ही कुठे राहता? तर सायली बोलते की आम्ही तर पनवेलमध्ये राहतो. ती बाई बोलते मी कर्जतमध्ये, पण काही हरकत नाही, मी येईल पनवेलमध्ये तुम्हाला भेटायला. त्या बबली विरोधामध्ये ना मी तर चंद्रावर देखील जायला तयार आहे. त्यावर आता सायली त्या बाईला बोलते की ठीक आहे, मी तुम्हाला पनवेलमधल्या एका कॅफेचा फोटो म्हणजे ॲड्रेस वगैरे देते, तिथे भेटूयात आपण. आता ती बाई देखील सायली अर्जुनला भेटायला तयार झाली आहे. आता सायली फोन ठेवते आणि बोलते की आणि तेवढ्यातच तिच्या फोनवर अजून एक मेसेज येतो. तर सायली बोलते की चांगल्या गोष्टी घडायला लागल्या की किती पटापट घडतात ना, पहा. आणि आता ती तिच्या फोनवर आलेलं ते जे लेटर असतं ते अर्जुनला दाखवते. त्यावर अर्जुन ते लेटर पाहतो आणि बोलतो की हे तर कॉलेजच्या लेटर हेडवर दिलेलं लेटर आहे. नाही म्हणजे हे पुरावा म्हणून आपण कोर्टामध्ये देखील सादर करूच शकतो. नाही, हे काम मात्र अगदी बेस्ट केलंयस हा तू. तितक्यात आता सायली बोलते की मला ना अशा खोटारड्या लोकांचा खूप राग येतो. नाही म्हणजे प्रियाला जर मी आत्ताच हाताला धरून बाहेर काढू शकत असले ना तर किती बरं झालं असतं ना. नाही मला ना ही अशी खोटी लोक अजिबातही आवडत नाही. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही म्हणजे प्रिया खोटंपणा करते ते तर माहिती आहे आपल्याला, पण समजा एखादा माणूस कायम खरंच बोलतोय पण काही कारणांनी काही चांगल्या गोष्टींसाठी जर त्याला एखादं लपवावं लागलं एखादी गोष्ट, तर मग तरी देखील तो नातं तोडणार का? त्यावर आता सायली बोलते खरं तर ना ही खोटारडी माणसं कधी खरं बोलूच शकत नाहीत आणि खऱ्या माणसाला कधी अशी खोट्याची गरजच पडत नाही. नाही म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी या माणसांना दुसरं खोटं बोलावं लागतं आणि मग त्यांचा खोटारडेपणा मात्र हा वाढतच जातो. त्यावर आता अर्जुन तिला समजावण्याचा प्रयत्न करत तिला विचारतो म्हणजे बघ ना, तुझ्या जवळची जर एखादी व्यक्ती तिने तुझ्यापासून एखादी गोष्ट लपवली, मग तरी देखील तू असंच करशील का? नाही म्हणजे ती चांगल्यासाठी देखील एखादी गोष्ट लपवू शकते ना. सायली मात्र आता तिच्या मतावर खूप ठाम आहे आणि बोलते की नाही, लपवणं देखील हा एक गुण आहे आणि मेन म्हणजे आपल्या घरामध्ये प्रिया सोडून दुसरं कोणीही असा खोटेपणा करतच नाही. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन दोघेही आता त्या वंदना जाधवला भेटायला आलेत आणि आता झालेला सगळा प्रसंग आता ही वंदना जाधव या दोघांनाही सांगते की कशा प्रकारे लहानपणी त्या बबलीने हिच्या मुलाला मारलं आणि तेव्हापासून हिच्या मुलाचा मणका निकामी झालाय, तो त्याच्या पायावर उभा देखील राहू शकत नाहीये आणि त्या बबली विरोधामध्ये ही बाई आता कबुली द्यायला साक्ष द्यायला देखील तयार आहे म्हणून. तर आता सायली अर्जुनला देखील आता हिची खूप जास्त मदत होणार आहे आणि कदाचित आता कोर्टामध्ये जेव्हा कधी केस होईल तेव्हा सायली अर्जुन आता हिला साक्ष द्यायला सांगतील. तर आता इकडे प्रिया मात्र विचार करते की आता सदा मैना देखील पनवेलमध्ये नाहीये, ती खबरीबाई देखील आता पनवेल सोडून केव्हाच गेलीये. मग आता सायली अर्जुन कोणाला भेटायला गेले असतील? मला आता त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवंय. आता आजचा एपिसोड खरंच खूप छान होता. सायली आणि अर्जुनला आता प्रिया विरोधामध्ये भरपूर पुरावे मिळाले आहेत. आता त्याच प्रकारे आता सायली आता ह्या सचिन विरोधात देखील लवकरच पुरावे वगैरे जमा करेल आणि तन्वीला आणि या सचिनला लवकरच ते घराबाहेर हाकलवून देतील. आता येणाऱ्या भागामध्ये तर आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे. आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.